बोलू शांत हो. इकडे बघ. प्लीज चल, मला एक प्रॉमिस कर. इथून पुढे तुझ्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. गुड. आणि माझ्या आजारपणाबद्दल प्लीज कोणालाही काहीही कळू देऊ नकोस. काय की मला हा सण आहे ना आनंदात साजरा करायचा आहे. जाता जाता कोणाची सिंपती नको आहे मला. काय बोलताय तुम्ही? का सारखं असं अभद्र बोलताय? बघा, मी तुम्हाला एकदाच सांगितलंय, मी तुम्हाला माझ्यापासून कुठेही लांब जाऊ देणार नाहीये. तर तुम्ही माझ्यापासून नाही लांब जाणार. रडू नको. आहो, पाया पडायला या. काय चाललंय? बलदरीला काय वेड लागले काय? दोघं जोड्यान नमस्कार करतात म्हणजे काय करताय? काडी मोड घ्यायचा निर्णय झालाय ना दोघांचा. हो माय पुष्पा, काडी मोड घ्यायचा निर्णय त्यांनी बदलला ना त्या दोघांनी. शुभ बोला, शुभ बोला. मी काय बोलते आता? जे दिवशी राहिलं तेच बोलते ना. देवी माते, माझ्या संसाराची रक्षा कर. माझा संसार असा अर्ध्यात मोडू नकोस का? यानंतर मी तुझ्याकडे कधीच काहीच मागणार नाही. मला दुसरं कुठलंच सुख, संपत्ती, ऐश्वर्य काहीच नकोय ग. फक्त माझं सौभाग्य कायम ठेव. भाऊजी? काय झालं? काय झालं? उठा ना. डॉक्टरांना फोन लावा भाऊजी. काय झालं? प्लीज. मन्या उठ रे मन्या, उठ. काय झालं माझ्या पोराला? हा, आले आले, जाग आली, जाग आली. मन्या, सावकाश. बरं वाटतंय का? हळू हळू, काही करू नका. सावकाश. हे घ्या, पाणी घ्या. पाणी प्या बघू. हळू हळू हळू. म्हणे सावकाश. बरं वाटतंय का आता तुम्हाला? हा, ठीक आहात ना तुम्ही? भाऊजी, असं अचानक काय हो मध्येच? तुला आधी काही त्रास होत होता का? त्रास तर आहेस ना रे माया. या बाईचा त्रास काय कमी कमा पोराले. वल्लरी नावाचं ग्रहण लागलंय मा मनाच्या आयुष्याले.
सासूबाई जरा गप्पा बसाव. तब्येत बघताय ना त्यांची, काय कांगाव. काय गप्पा बसा पुष्पा. अगं हे सगळं चक्कर बिक्कर आहे ना या बाईमुळेच झालेलं आहे. जी बाई नवऱ्याला जेल मध्ये धाडायला निघाली त्याला चक्कर नाही येणार तर काय होणार आहे. मला पोराचं जगणं मुश्किल करून टाकलंय. आई आई काय बोलतेस का? घरात घट बसलेत. अरे मन्या पण सणावाराचं मला घरात वाद नकोय. अरे मन्या पण दादा मला काही झालेलं नाहीये. काय की थोडा थकवा आला त्यामुळे गरगरल्यासारखं झालं. आणि आई उठसूट वल्लरीला दोष देणं बंद कर ग. मला या घरात हा विषय परत नकोय. प्लीज. वल्लू अगं वल्लू तू काय इतकी पॅनिक होतेस? एक मिनिट शांत हो जरा तू. काय शांत हो. तुम्हाला कळतंय का इथे तुम्हाला त्रास होतोय. मला आजच्याच तुमच्या डॉक्टरांना भेटायचं. ऐक 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 हे बघ मी ठीक आहे. थोडासा विकनेस आहे फक्त, बाकी काही नाही. मला काही ऐकायचं नाही. मी एकदा सांगितलं ना मला आजच्या आज तुमच्या डॉक्टरांना भेटायचंय म्हणजे भेटायचंय. ओके ओके आपण जाऊया डॉक्टरांना भेटायला, पण तू शांत हो. ओके जाऊया. डॉक्टर मला एक गोष्ट कळत नाहीये. अहो यांना तर कुठलंच व्यसन करायची सवय नाहीये. मग यांना कॅन्सर कसा होऊ शकतो? मिसेस भामरे, कॅन्सर फक्त व्यसनी माणसालाच होतो असं काही नाही. अनेक महिला, लहान मुलं ही देखील कॅन्सर पीडित असतात. त्यांनी तर कधीच कुठलं व्यसन केलेलं नसतं. कामाचा ताण, आपली बदललेली जीवनशैली किंवा कधी कधी जेनेटिकल प्रॉब्लेममुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. पण मग डॉक्टर यावर काहीतरी उपाय असेल ना? काहीतरी. अर्ली स्टेजमध्ये जर यांचा कॅन्सर लक्षात आला असता तर काहीतरी करता आलं असतं. पण आता खूप उशीर झाला. सॉरी मिसेस भांबरे, आता काही होऊ शकत नाही. डॉक्टर प्लीज निदान तुम्ही तरी असं नका म्हणू. हे बघा आम्हाला तुमच्याकडनं खूप होप्स आहेत. आम्ही कितीही पैसे खर्च करायला तयार आहोत, पण प्लीज प्लीज यांना बरं करा. प्लीज डॉक्टर काहीतरी उपाय शोधून काढा. हे बघा मी आता तुम्हाला एवढाच सल्ला देऊ शकतो की तुम्ही त्यांची जास्तीत जास्त सेवा करा. येतो आम्ही डॉक्टर. अहो प्लीज थांबा. हे बघा आत डॉक्टर जे काही बोलले त्यावर अजूनही माझा विश्वास नाही बसत आहे. मला नाही खरं वाटत आहे ते. आपण एक काम करूयात, आपण ना सेकंड ओपिनियन घेऊयात प्लीज. मला खरंच नाही वाटत ओम, देव आपल्या बाबतीत एवढं निष्ठुर नाही होऊ शकत. आपण एखाद्या वेगळ्या डॉक्टरला कन्सल्ट करूया ना प्लीज. वल्लू वल्लू डॉक्टर काय म्हणाले ऐकलं नाहीस का? यावर काहीच उपाय नाहीये, मग का अट्टहास करतेस? हे बघा तुम्ही माझा हट्ट समजा, अट्टहास समजा,
तुम्हाला हवं ते समजा, पण प्लीज प्लीज मी म्हणते म्हणून एकदा सेकंड ओपिनियन घेऊया. आय रिक्वेस्ट यू प्लीज. सेकंड ओपिनियन साठी मी अजित भाऊंची मदत घेतली तर? ठीक आहे, तुला हवं ते कर, पण आता मी तरी आशा सोडली आहे का? असं नका ना म्हणू प्लीज. असं खचून जाऊ नका. आपल्याला ह्यातनं नक्की काही ना काहीतरी मार्ग सापडेल. लिव्ह मी प्लीज. मार्ग निघेल किंवा नाही निघणार माहित नाही, पण एक रिक्वेस्ट होती. माझ्या आजारपणाबद्दल प्लीज कोणालाही काहीही कळू देऊ नको, स्पेशली आईला. ती कशीही असली, माझे आणि तिचे कितीही वाद होत असले तरी आपला मुलगा लवकर मरतोय हे कोणतीच आई सहन करू शकणार नाही. प्लीज थांबवा हो. नका असं सारखं सारखं म्हणू. नाही ऐकवत आहे मला ते. असं काही होणार नाहीये. तुम्हाला आठवत आहे लग्नामध्ये जेव्हा आपण सप्तपदी घेत होतो तेव्हा 4थ्या फेऱ्याचा अर्थ गुरुजींनी आपल्याला सांगितला होता. जर का मरण येणार असेल तर ते तुमच्या आधी मी स्वीकारायला हवं. स्त्रीने ठरवलं ना तर ती यमापासून सुद्धा तिच्या नवऱ्याचे प्राण परत मिळवून आणू शकते. त्यामुळे सदा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद प्रत्येक स्त्रीसाठी खूप प्रिय असतो, महत्वाचा असतो. विसरू नका. बोलू तू तुम्ही माझं ऐका.